नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या भागात. तर आता आपण करणार आहोत बाप्पांचं डेकोरेशन. तर आता आपण पाहूया आपल्याकडे काय काय आहे सामान. आता सध्या तरी मी मुंबईवरून ही लाईट आणलेली आहे, स्ट्रीप लाईट, आणि तिकडे बाप्पा आपले आहेत. या पेटीमध्ये इकडे सर्व सामान आहेत. हे वाटतं पडदा आहे. तर बघूया आपण एका दिवसात किती करतोय, आपण काय काय करतोय. सर्व सामान आहे ज्यात. बाप्पांवरती हे लाईट्स आहे काय नाही, हे लाईट्स बीट्स काही नाही आहे. पचका झाला माझा. बरं झालं मुंबईवरून आपण एकतरी लाईट आणली. फोकस लाईट आहे काय, व्हेरी नाईस. सर्व हे आहे, बट एक प्रॉब्लेम होणार आहे ते म्हणजे आपल्याकडे एक्सटेन्शन बोर्ड नाही. आता आपण कसं करायचं बघूया. आपण पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा. दोन समय आपण गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवू शकतो. आणि पडदे आता एवढं लावू नाही शकत, एकट्याने जमणार नाही. आणि आई बाबा तर पूर्ण घर साफ करतात अजून. कारण की आम्ही सकाळी आलो तर पाणी नव्हतं, आता परत पाणी आलेलं आहे. तर मंडळी सामान जास्त काय नाही, ग्रीन शीट आहे. तर ग्रीन शीट आपण असं ग्राउंडला ठेवूया आणि बॅकग्राऊंडला असं ऑरेंज आहे तर छान दिसेल. तर पाहूया आपण कसं होतं आहे. आणि साईडनी आपण ही अशी स्ट्रीप पट्टी लावायची आहे, मग त्याने थोडं लुक येईल. आणि मग एक फोकस लाईट बघूया आपण, सोडूया. सो पाहूया आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आपल्या इकडे बाप्पा आहेत आणि उद्या त्यांची इकडे स्थापना करायची आपल्याला. तर बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कसं होतं आपलं डेकोरेशन. मित्रांनो, फायनली आता हे आमचं असं डेकोरेशन झालेलं आहे. असा पडदा लावलेला आहे आणि वरती पण असं हे लावलेलं आहे. सो ओव्हरऑल असा लुक आहे. आणि लाईट लावल्यावरती कसं दिसेल, म्हणजे लाईटिंग आता एवढीच हे नाही, ओव्हरऑल असं लुक आहे. सो हे छोटंसं स्मॉल आमचं डेकोरेशन आता थोड्या टायमाने उद्या आता आपण आपलं गणपती बाप्पांना विराजमान करूया, आपण स्थापन करूया. तर मित्रांनो, बाबा आणि मी आता तिरडा आणि दुर्वा आणायला आलेलो आहे इकडे खाली. तर आता बघूया, तिरडा तर भेटलेलं आहे, आता दुर्वा आपल्याला शोधायचं आहे. आणि गणपतीच्या टायमाला आजूबाजूला इकडे दुर्वा खूप भेटतं. सो आता आम्ही आणायला जातो. आणि आमचा हा इकडे गावी ग्रामपंचायत जायचा रस्ता आहे. हा बघा, इकडे बोर्ड पण आहे. इकडे ग्रामपंचायत आणि गावदेवीच्या इकडे जायला रस्ता आहे. आता आपल्याला तिरडा भेटलेला आहे, तर दुर्वा आता बघूया. इकडे तर दिसत नाही. सर्वांनी सकाळीच येऊन सर्व दुर्वा काढून घेऊन गेलेलं आहे. तर आता आपण खाली थोडं जाऊया आणि बघूया आपल्याला दुर्वा भेटतंय की नाही. तर मंडळी, इकडे हे जे दिसतंय ना, इकडे आम्ही ताई मी असं लहानपणी आजी आजोबा होते तेव्हा इकडे आंबे, रायवळी आंबे लागायचे. आणि आम्ही कसं दगड मारून ते आंबे खाली पाडायचो आणि मग नंतर ते आम्ही घेऊन टोपामध्ये घेऊन घरी घेऊन जायचो. आणि मग मस्त आजी आजोबा, बाबा, आई, आम्ही सर्व मिळून खायचो आंबे. आणि त्या साईडला थोडंसं पुढे हापूस आंबे आहे, तर ते कधी कधी तिकडे काका ओरडायचे, बट चोरून आम्ही तो आंबे काढलेले तिकडचे पण. सो असं हे इकडचं मस्त आता वातावरण झालं आहे पावसात. आणि हे दत्त मंदिर आपलं गावचं. आणि इकडे हे रायवळी आंब्यांची बाग आहे असं बोलू शकतो आपण.
सो आता आपण खाली चाललो दुर्वा आणायला. बाबा पण पुढे आहेत. दुर्वा आपल्याला तिकडे खाली तिकडे रस्त्याच्या तिकडे आपल्याला भेटेल. सो मस्त असं निसर्ग झालं इकडचं, हिरवगार वातावरण. शहरापासून गावात आलो की मस्तच वाटतं. शहरात ते पूर्ण गाड्यांचा आवाज, गावी आलो की फक्त इकडे शांतता, पूर्ण शांतता, शांत वातावरण आणि ते छोट्या प्राण्यांचा, किड्यांचा आवाज मस्त वाटतं कानांना. आणि आता गावी गणपतीची गाणी वाजतात तर अजून मस्त मन प्रसन्न होतं. सो आता इकडे थोडं पुढे गेलं की आपल्याला दुर्वा भेटेल. मित्रांनो, इकडे हे जे इकडे हे दिसतं इकडे दुर्वा भेटतं. आणि आजोबांबरोबर मी लहानपणी यायचो, ते सर्व आता आठवतंय. ताई पण यायची आजोबांबरोबर. आजोबांनी म्हणजे मला ते दाखवलं होतं दुर्वा कसा असतो, तिरडा कसा असतो. सो इकडे बघा, हे तिरड्याचं झाड आहे इकडे. आणि आता इकडे दुर्वा बघू. सर्वांनी सकाळी लवकर येऊन दुर्वा सर्व काढून झालेलं आहे. तर आता बघूया आपल्याला भेटतोय की नाही. मंडळी, आता आम्ही दुर्वा घेता घेता 5 मिनिटाच्या अंतरावरती इकडे नदी लागते. हे बघा, मस्त पाणी आहे. पावसामध्ये मस्त असं वाहते नदी. आता पूर्ण सुकं सुकं असतं. आणि इकडे आपले गणपती बाप्पा पण विसर्जन होतात. तुम्हाला विसर्जनाच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटेलच. मस्त असं हे बघा, गणपतीच्या वातावरणामध्ये सर्व हिरवगार झालेलं आहे छानपैकी. पाच मिनिटाच्या अंतरावरती ही नदी आहे आपल्या घरापासून. तर मंडळी, आम्हाला भेटून एवढूसाच दुर्वा भेटलेला आहे. कारण की सकाळी सर्व पहाटे लवकर उठून सर्वांनी दुर्वा घेऊन गेलं. आम्हाला थोडासा उशीर झाला. काय नाही, नंतर भेटेलच आपल्याला पुढच्या काही दिवसात, 1-2 दिवसात. सो आता आपण पाहूया पुढे. आपला गणपती स्थापन पण करायचं. तर थोडा वेळ तुम्हाला भेटेलच बघायला. तर मंडळी, आता दुर्वा आणि तिरडा आपण घेतलेला आहे. जेवढं भेटलं तेवढं घेऊन आलो आहे. आता आपण घरी जातो आहे आणि मग आपलं बाप्पांच्या स्थापनेची तयारी करायची. सो थोड्या वेळात तुम्हाला दिसेल. आणि आपलं डेकोरेशन पण सिम्पल तुम्हाला आवडलं असेल तर सांगा कमेंटमध्ये. आणि तर मित्रांनो, आता आपण पुन्हा घरी चाललो आहे दुर्वा आणि तिरडा घेऊन. आता गणपती बाप्पांची स्थापन झालं की त्यांच्या नैवेद्याच्या जेवणाची पण तयारी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही पण बोला माझ्यासोबत, गणपती बाप्पा मोरया. इकडे आपली बाप्पांच्या नैवेद्याची तयारी सुद्धा होते. बारीक चिरून घेतलेलं कोथिंबीर, कांदा, लसूण, मिरची. इकडे आपले बटाटे पण बॉईल करत ठेवलेले आहे, म्हणजे बॉईल झालेले आहे. आणि इकडे डाळ आहे. आणि इकडे आपले मिक्स व्हेजिटेबल. आणि इकडे चवळीची भाजी आपली. आणि बरोबर किचनच्या समोर आपलं बाहेरचं हे निसर्ग बघा, मस्त हिरवगार आहे. आणि हे आपलं गावचं किचन छोटूसं आहे. सर्व इकडे प्लॅटफॉर्म, इकडे मांडणी, हे सर्व हंडे ठेवायला इकडे आहे. आणि इकडे पण अशी मांडणी केलेली आहे आपली. आता थोडा पसारा दिसत असेल तर हे आपल्या इकडे मोरी आहे. आणि इकडे बॅक साईडचं आहे सर्व. आणि या साईडने आपलं दत्त मंदिराचा रस्ता आहे. मस्त वातावरण आहे. जुनं जेव्हा घर होतं तेव्हा हे आमचं बॅक साईडचं एक डोअर होतं आणि अंगण होतं इकडे. बट आता नवीन घर बांधलेलं आहे. सो आणि हे आपलं हॉल आहे छोटंसं. आणि हॉलमध्ये इकडे आपले गणपती बाप्पा आहे छान. इकडे आपले ताई बघा आणि मी बघा कसे.
सो हे किचनचं एंट्रन्स आहे आणि हे आपलं हॉल आहे. इकडे बेड, कबाट, इकडे पण एक खिडकी आहे मोठी. इकडे पण मस्त हिरवगारच दिसतंय पूर्ण निसर्ग. आणि ही पायवाट आहे आपल्या वाडीमध्ये जायला. आणि हे आपलं छोटूसं घर, गावचं घर. हा आपला पूर्ण हॉल आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. आमचं बाहेरचं पहिलं एंट्रन्स आहे आणि इकडे आपले देवघर म्हणजे माझे छोटे काका आहे त्यांचं पण घर आहे. आणि इकडे आपले बाप्पा बसतात. जेव्हा जुनं घर होतं तेव्हा इकडेच आपले बाप्पा बसवायचे आपण. मंडळी इकडे साक्षी आपले आलेली आहे आणि आता ती रांगोळी काढते. इकडे आपलं साक्षीबाई इकडे. आपले मिक्स व्हेजिटेबलची आता रेसिपी येते. गरम तेलामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आणि मिरची सुद्धा. छान असं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो मुंबईमध्ये आपलं कसं वाटलेला मसाला सर्व असतं ना, तर आता इकडे गावी आपल्याला तेवढं काय सोर्स नाही. तर आता आपलं नॉर्मल असं बनवणार आहे. आणि आता हे सर्व लाल परतून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा हळद टाकायचं. 1 चमचा मिरची पावडर, 1-2 चमचे मिरची पावडर टाकायची. आणि आपलं कसं भाजी मिक्स व्हेजिटेबलची भाजी जास्त आहे म्हणून त्या हिशोबाने आईने अंदाजानुसार टाकलेलं आहे. बाहेरचा निसर्ग बघा किती मस्त वाटतं. आणि आपलं बारीक भाजी चॉप करून मस्त धुवून ते आपले भाजीमध्ये टाकायचं. आपलं बाहेर मस्त हिरवगार वातावरण आणि असं ही हिरवगार भाजी सर्व छान. आणि आपला गणेशोत्सव आहे आणि आपल्या बाप्पांच्या नैवेद्याचं हे जेवण रेडी होतं आहे. सर्व रेडी झाल्यावरती तुम्हाला पाहायला भेटेलच. आणि थोड्या वेळानंतर आपल्याला मोदकाची पण रेसिपी दाखवलेली आहे, बट गावी बनवताना दाखवणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो हे सर्वीकडे आपलं गोमूत्र शिंपडत आहे काका, छोटे काका. कुठे पडलीस? कुठे पण ते कुठला प्लेस काय? इकडे वरती बघून बोल. मोरीमध्ये पडलेली होती. आणि हे आपलं चौरंग आहे आणि त्याच्यावरती आता आपले बाप्पा थोड्या वेळात विराजमान होतील. आणि इकडे बाप्पा वाट पाहते कधीपासून. माझे शॅम्पू पडले दादाने आणलेले, मी आणले असते ते. असते विस्ते वाले काय व्हायचं सगळं मामीला लावलं. आता बसते. इकडे काकी आपल्या मानसी ताई रेडी झालेल्या आहे. काकी आहे इकडे आपल्या. आणि काकीची तब्येत जरा काकीला जरा बरं नाही पण तरी पण त्या आल्या एवढ्या गावी गणपतीला. आणि इकडे बाबा इकडे आपले समईला वात हे करतात आणि आई वात बनवून देते. आणि आईची आणि बाप्पांची ओढणी मॅचिंग झालेली आहे. छान असं या आपल्या मिक्स व्हेजिटेबल भाजीला मस्त सुगंध आलेला आहे. मंडळी इकडे सर्व समई आपलं बाप्पांचं जे फळ हार सर्व आता थोड्या वेळात आपल्याला जेव्हा बाप्पा विराजमान होतील तेव्हा आपण हे सर्व सामान आपण साहित्य तिकडे आपण सेट करूया प्रॉपर. ओके. तर मंडळी फायनली आता ती वेळ आलेली आपल्या बाप्पांना विराजमान करायचं आपल्या या मकरावरती डेकोरेशनच्या इकडे. तर आता चला घेऊया आपण गणपती.
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. काय राहणार ते पहिला करू. मंडळी इकडे साक्षी आणि छोट्या काकांनी हे मोदक बनवलेले आहे आणि इकडे बाली सुद्धा आहे आणि आता आपली बाप्पांची पूजा होते. ते सुद्धा इकडे पण पूजा झालेली आपली आणि इकडे आता आई आणि साक्षी काय करते कांदा भजी बनवते आणि इकडे आपले बाप्पांचे आवडीचे मोदक रेडी होते. आपल्या लाडक्या बाप्पांचे मोदक रेडी होते उकडीचे. मंडळी इकडे बाप्पांचा आता नैवेद्य दाखवणारे बाबा. आपल्या बाप्पांना हे नैवेद्याचं जेवण तर मंडळी आता बाप्पांना आपण एक मोदक बांधून ठेवतोय. विसर्जन करताना ते नेणार सोबत. विसर्जनाच्या दिवशी हे मोदक आपण घेऊन जाणार त्यांच्या. तर मित्रांनो आता गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे तर आज आमच्या दत्त मंदिरामध्ये भजन आहे. तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे भजनासाठी आणि तुम्हाला पण दाखवतो आमच्या गावातलं वाडीतलं भजन कसं आहे ते तुम्हाला एक एक क्षण दाखवतो आपल्या दत्त मंदिरातले. तर मंडळी हे आमच्या दत्त मंदिराचं एंट्रन्स आहे, प्रवेशद्वार आहे आणि इकडे समोरच आपला दत्त गुरु आहेत आणि इकडे आता आपलं भजन सुरू आहे आपल्या वाडीचं. गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे तर इकडे आपलं
तर मित्रांनो, तुम्हाला आमच्या गावच्या गणपतीच्या आगमनाचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला सुद्धा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आतासाठी टाटा.